भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. कैसे निदैवत प्रसन्न त्वरित, उभा राहे निवांत शनी शिवाया. आनंद कण सच्चिदानंद घन परात परिपूर्ण परब्रह्म प्रकाश आणि त्या भगवान परमात्मेच्या सेवेकरता निवडलेला अभंग कुणाचा आहे असे म्हणाल तर अलंकापूर निवासी महावैष्णव ज्ञानोबराय यांचा आहे. ज्ञानोबरायांना ओळखत नाही असा माणूस पूर्ण महाराष्ट्रात सुद्धा सापडणार नाही. जर असलाच एखादा भाविक भक्त त्याला ज्ञानोबरायांचं नावच माहिती नाही, तो महाभाग्यवंत. कमीत कमी आपल्या गावात राहण्याच्या लायकीचा नाही. तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माझं कीर्तन ज्यांनी ठेवलं ते म्हणजे संत गोरोबा काका बचत गट व तसेच थोरात परिवार, महाशिकारे परिवार व तसेच इंगळे परिवार यांनी सर्वांनी माझं कीर्तन ठेवलं. व तसेच आमचे गुरुवर्य परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील व तसेच संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील यांच्यामुळे आज मी या नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला काही प्रवचन कीर्तन सांगत आहे. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी सेवेला सुरुवात करते. संतांची माता चरणावरी, श्री संतांची माता चरणावरी. अरे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में. हॅलो, आता कीर्तनाला झाली सुरुवात. तुम्ही बोलायचं, मी बोलायचं, आपण मिळून काय करायचं? काय करायचं? भजन का कीर्तन? तुमच्याकडे 2 तास एवढंच काम. हाताने नाम आणि मुखाने टाळी. बरोबर ना? बरोबर का? बरोबर. हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढंच तुमच्याकडे 2 तास काम. मला जर पटलं तर कीर्तन टायमिंगवर सुटलं, नाही तर तांबडं फुटलं. विठ्ठल विठ्ठल. माझी कीर्तनामध्ये एक सवय आहे, जोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही ना तोपर्यंत मी कीर्तनाला सुरुवात करत नाही. कारण की राजांचे आपल्यावर उपकार आहेत. महिला मंडळ, तुमच्या डोक्यावर जो पदर आणि कपाळाला जे कुंकू आहे ना ते कुणामुळं तर माझ्या राजांमुळं. पुरुष मंडळ, तुमच्या डोक्यावर जी टोपी आणि कपाळाला जो बुक्का आहे ना तर कुणामुळं तर माझ्या राजांमुळं. आणि मंदिराला कळस आणि दारासमोर तुळस ही कुणामुळं आहेत तर माझ्या राजांमुळं. आणि मी आज या नारदाच्या गादीवर उभा राहून तुम्हाला उपदेश करत आहे, हे कुणामुळं तर माझ्या राजांमुळं. राजा जर आपल्या देशासाठी लढले नसते तर मला म्हणावं लागलं असतं, हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ? म्हणून अशा प्रकारे राजांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. एकदा सर्वांनी वर हात करा, आपण त्यांचा मोठ्याने नामघोष करूया. करा सर्वांनी वर हात. छत्रपती शिवाजी महाराज की. जेवण नाही केलं का पोटभर? अरे आवाज ऐसे निकालो पूरा हिंदुस्तान हिलना चाहिए. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल विठ्ठल अभंग श्री ज्ञानोबरायांचा आहे. कोण ज्ञानोबराय? ज्यावेळेस विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रम स्वीकारला, त्या गृहस्थाश्रमाचे भार म्हणजे माझे ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांना बालपणापासून आतोनात छळलं ते ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? विशिष्ट समाजाने, विशिष्ट जातीने त्यांना साधी मधुकुरी सुद्धा मागून दिले नाही, ते ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? पैठणच्या धर्मसभेमध्ये
प्रगटला ज्ञानोबा माझा. ते ज्ञानोबा राय. कोण ज्ञानोबा राय? नुसती तिरपीनं जर केली असती ना तर जळून भस्म झाले असते ते दुष्ट लोक. झाले असते की नाही? हो म्हणा, झाले असते की नाही? पण तसं न करता जे खळांची वैकंठी सांडो असे पसायदान मागणारे माझे ज्ञानोबाराय आहेत. आणि त्या ज्ञानोबारायांचा हरिपाठ ग्रंथातील अभंग आज आपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही म्हणाल महाराज हरिपाठ तर पुस्तक आहे, मग ग्रंथ कस काय? हरिपाठ काय आहे? काय आहे? मौन असतं का इकडं? तुम्ही माझ्या कीर्तनाला आले आहात ना तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सिरियस कोणीच राहायचं नाही. सिरियस कुठे राहतात माहिती का? हॉस्पिटलमध्ये, बरोबर का नाही? सिरियस काही कुणी राहायचं नाही. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर फक्त होकारार्थी किंवा नकारार्थी द्यायचे. आता हरिपाठ काय आहे? काय आहे? ग्रंथ, बरोबर का नाही? पुस्तक या शब्दाचा अर्थ मला माहिती नाही, पण हरिपाठ ग्रंथ आहे या शब्दाचा अर्थ मी सांगून जाईन. ध्यान देऊन ऐका. सामान्य माणसातल्या अंतःकरणातील ग्रंथी सोडवण्याचं काम हा ग्रंथ करतो. ग्रंथ कुठल्याही आकारावरून ठरला जात नाही. ग्रंथ त्यामधल्या ज्ञानाने ठरला जातो. उदाहरणार्थ एखादा पैलवान आहे. एक माणूस इतका जाड होता, इतका जाड होता, इतका जाड होता, माझा हात सुद्धा पुरत नाही इतका जाड होता. अगदी त्याला ओमिनीच्या मागच्या शिटावर सुद्धा बसायला जागा पुरत नव्हती. म्हणून तो का पैलवान झाला का? अजिबात नाही. तसं खूप असे पुस्तक आहेत की ते खूप मोठे आहेत म्हणून ते ग्रंथ ठरतात का? अजिबात नाही. हरिपाठ हा ग्रंथ आहे. हरिपाठ ग्रंथामुळे अनेक पामर सामान्य माणसापासून ते ज्ञानियांपर्यंत सर्वांचं पाप नष्ट झालं आहे आणि पुण्याचा अगणित साठा झाला आहे. हरिपाठ शब्दाचा जर आपल्याला अर्थ लावायचा असेल ना तर तुम्हा आम्हाला ज्ञानोबाराय व्हावं लागेल. आमच्यासारख्या हजारो कीर्तनकारांनी करोडो जरी जन्म घेतले तरी हरिपाठ ग्रंथातील अभंगाचा अर्थ सरळ सरळ लावणं शक्य होणार नाही किंवा तंत लावणं शक्य होणार नाही. जरी लागलाच तर ते सांगून संपवणं शक्य होणार नाही. त्याला तुम्हाला आम्हाला ज्ञानोबारायच व्हावा लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला झिरा माहिती आहे का? काही भागामध्ये त्याला झरा म्हणतात. इकडे काय म्हणतात? आमच्याकडे माणसं मेल्यावर जातात. तुमच्याकडे काय पद्धत आहे? तुमच्याकडे जीव गेल्यावर नदी असते का? तुमच्याकडे काय म्हणतात? झरा म्हणतात का झिरा म्हणतात? झरा म्हणतात ना. आता समुद्र किराणी आपण एक झिरा खोदला आणि त्याच्यामधलं पाणी उपसल्यावर ते पाणी संपतं, बरोबर आहे का नाही? संपतं का? संपत नाही, बरोबर का नाही? कारण की त्याला संबंध कशाचा आहे? समुद्राचा संबंध आहे. आता असाच एक समुद्राच्या किनारी आपण झिरा खोदूया. आता उकरायचं टेन्शन नाही. 5 HP ची मोटर टाकली. उपसेल का झिरा? उपसेल का? मोठ्याने बोला, मला ऐकायला जरा कमी आहे. उपसेल का झिरा? नाही उपसणार. 10 HP ची मोटर टाकली. उपसेल का झिरा? नाही उपसणार. 500 HP ची मोटर टाकली. उपसेल का झिरा? नाही उपसणार. 1000 HP ची मोटर टाकली. नसतेच पण टाकली. उपसेल का झिरा? 5000 HP ची मोटर टाकली. नसते, म्हणायला कुठं पैसे जातात आपले. पण उपसेल का झिरा? अजिबात नाही. कारण की त्याला संबंध कशाचा आहे? समुद्राचा आहे. समुद्राच्या किनारी तो झिरा आहे आणि त्याला जे पाणी येतं ते समुद्राच्या माध्यमातून येतं. तसा हरिपाठ हा झिरा आहे आणि ज्ञानोबाराय हा समुद्र आहे. त्याला जे पाणी येतं ते ज्ञानोबारायांच्या माध्यमातून येतं. ज्ञानोबाराय हे ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर.
आणि हरिपाठ कोण आहे तर जिरा आहे. म्हणून हरिपाठाचा अर्थ सांगून संपवणे शक्य आहे का? अजिबात नाही. एक मच्छर और एक गरुड़ दोनों आकाश में उड़ान मार रहे, दोनों का उड़ान अलग अलग है. आकाश का अंत पा सकते हैं? नहीं पा सकते. उसी तरह हरिपाठ के अभंग का अंत कभी नहीं पा सकते. गरुड़ आणि मच्छर हे दोघं आकाशात उडतात, यांना अंत आहे का? अजिबात नाही. यांच्या उडण्याला अंत आहे का? अजिबात नाही. मग त्यांनी उडूच नाही का? तर उडावे. तसं हरिपाठ अभंगाचा अर्थ सांगून संपवणे शक्य नाही म्हणून सांगूच नाही का? पूर्ण गंगाजल आपल्याला पिता येत नाही म्हणून पिऊच नाही का? अहो, गंगाजलाचा एक जरी थेंब पेलो तरी उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मग हरिपाठ अभंगाचा अर्थ सांगून संपवणे शक्य नाही म्हणून सांगूच नाही का? तर सांगावे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला पूर्ण हरिपाठ कळाला नाही काही हरकत नाही, पण त्याच्यातील एक चरण ज्याला कळालं नाही त्यांनी काय करायचं? चाळणीभर पाण्यात जीव द्यायचा. बरोबर का नाही? असं म्हणतात का ज्ञानोबाराय? अजिबात नाही. असं ज्ञानोबाराय म्हणत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याला हरिपाठातील अभंगाचा किंवा चरणाचा एकही चरणाचा अर्थ कळाला नाही त्याने मुखाने हरी हरी जरी म्हटलं तरी त्याची पुण्याची गणना अख्ख्या जगामध्ये सुद्धा होऊ शकत नाही. हरिमुखे म्हणा, 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 पुण्याची गणना कोण करी? 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 हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही मुखाने हरी हरी जरी म्हटलं तरी तुमची पुण्याची गणना अख्ख्या जगामध्ये कोणी करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, आपण भावाने भक्तीने त्या देवाचं नामस्मरण करायचं, त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये धारण करायचं, आपल्या कंठामध्ये धारण करायचं. कोणाला? तर त्या भगवंताला. कंठीधरीला कृष्णमणी, त्या भगवंताला आपल्या कंठामध्ये धारण करायचं आहे, आपल्या हृदयामध्ये धारण करायचं आहे. हृदयामध्ये धारण कोणी केलं? सावता महाराजांनी रामायणातील उदाहरण दिलं. तर हनुमंतरायांनी ज्यावेळेस राम राज्याभिषेक झाला त्यावेळेस रामप्रभू सर्वांना काही ना काहीतरी वाटत होते, पण हनुमंतरायांना काहीच दिलं नाही. सीतामाई रामप्रभूंकडे आली आणि म्हणाल्या, रामप्रभू तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी देत आहात, पण संकटामध्ये ज्यांनी आपली इतकी मदत केली त्यांना तुम्ही काहीच देत नाही. रामप्रभू म्हणाले, अगं सीता, मी त्याला काहीच देऊ शकत नाही, त्याचे माझ्यावर इतके उपकार आहेत की मी ते कधीच फेडू शकत नाही, मी काहीच देऊ शकत नाही. असं म्हटल्यावर सीतामाईला मया आली आणि सीतामाईने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढून एका दासीजवळ दिला. दासीजवळ दिल्यावर ती दासी हनुमंतरायांकडे माळ घेऊन गेली. आता घेऊन गेल्यावरती वानर ते वानरच, त्यांनी तो हार घेतला आणि एका झाडावर जाऊन बसले.
झाडावर जाऊन बसले आणि त्यातला एक एक मणी फोडून पाहू लागले. आता ते एका दासीने पाहिलं. दासी पळतच सीतामाईकडे गेली आणि सीतामाईला म्हणाली, सीतामाई, तुम्ही जो तो हनुमंतरायानं नवरत्नाचा हार दिला आहे ना, त्याचे हनुमंतराय बारीक बारीक तुकडे करत आहेत. सीतामाईला राग आला आणि सीतामाई पळतच आल्या. पळत आल्यावरती सीतामाई म्हणाल्या, हनुमंतराय काय करत आहात? हनुमंतराय म्हणाले, काही नाही माई, या मण्यांमध्ये मी माझा राम शोधत आहे. सीतामाई म्हणाल्या, तुम्ही या मण्यांमध्ये राम शोधत आहात, तुमच्यात तरी राम आहे का? हनुमंतरायांनी दुसरा कोणताही विचार न करता आपली छाती टर फाडली. त्याच्यात राम नव्हे, सीता नव्हे, पूर्ण रामायण पंचायत दाखवली. श्रीराम जानकी आहे. जर आपण त्या भगवंताचं भावाने भक्तीने नामस्मरण केलं तरच आपल्याला मुक्ती भेटणार आहे. हेच ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणात निष्फळ ठरते. आपल्या मनामध्ये भाव पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर एक सावकार होता, खूप श्रीमंत होता, पण अगदी चिंगूस. कधी सख्या बायकोला सुद्धा गोड गोड बोलला नाही. सगळ्यांना सख्खीच असते म्हणा. कधी स्वतःच्या बायकोला सुद्धा गोड गोड बोलला नाही. तिने भाजी केली तर कधी तिचं गोड कौतुक सुद्धा केलं नाही. आता सावकार वारला, त्याच्यासाठी रडणार कोण? म्हणून पुरुष मंडळ कधी बायांचं थोडं गोड गोड कौतुक सुद्धा करत जात जा. असंच मी एका कीर्तनात सांगितलं. कीर्तन संपल्यावर एक माणूस घरी गेला आणि जेवायला बसला आणि त्याला माझं वाक्य आठवलं. आता त्याने पहिला घास घेतला आणि म्हणाला, वा काय सुंदर भाजी झाली, अशी भाजी मी या अख्ख्या आयुष्यात खाल्ली नाही. बायकोनी तिरपी नजर करूनच पाहिलं. आता गप्प बसावा ना. दुसरा घास घेतला, परत म्हणाला, वा अशी भाजी तर मी अख्ख्या 20 वर्षात खाल्ली नाही. बायको बेलनं घेऊन आली, असा हल्ला आणि म्हणाली, का हो 20 वर्षापासून जीव वतू भाजी करते, कधी आवडली नाही, कधी गोड गोड कौतुक केलं नाही. आज शेजारने कोण आणली म्हणून इतकं कौतुक चाललं काय? म्हणून पुरुष मंडळ मूड बघून बोलायचं. आता हे काय सूत्र त्या सावकाराला माहिती नव्हतं. आता सावकार मेला, त्याच्यासाठी रडणार कोण? आई वडील होते, ते सुद्धा वृद्धाश्रमात टाकले, परत त्यांना पाहिला सुद्धा गेला नाही. आता सावकार मेला, त्याच्यासाठी रडणार कोण? मग बायकोनी काय केलं? भाड्याच्या 4 बाया लावल्या रडण्यासाठी. आता त्या भाड्याच्या बाया आल्यावरती अंत्ययात्रा पुढे चालू लागली. सगळे कोणीच रडत नव्हतं, पण त्या 4 बाया रडत होत्या. आता त्या 4 मध्ये एक बाईचं लक्ष गेलं वरती जांभळाकडं. टपुरे जांभळा आले होते, जांभळे. आता मैत्रिणीला तर सांगायचं, पण कसं सांगायचं? मग तिने एक आयडिया केली. ती मोठ्याने रडू लागली आणि म्हणू लागली, काळं निळं रंग, काळं
अजिबात नाही. ज्ञानोबराय भावाचे दोन प्रकार सांगतात, एक बाजार भाव आणि एक मनातला भाव. बाजार भाव म्हणजे असंच एका महिलेनं दुसऱ्या महिलेने विचारलं, अगं गहू कसे आणले? ती म्हणली पिशवीत आणले. अगं बाई तसं नाही, कोणत्या भावाने आणले? दुसरी महिला म्हणाली, माझ्या थोरल्या भावाने आणले. ती म्हणाली, अगं बाई तसं नाही, कोणत्या भावाने आणले? ती म्हणली, माझ्या सख्या भावाने आणले. म्हणजे इथं भावाचा अर्थ काय होतो? नातेसंबंध. बरोबर का नाही? म्हणजे भाव म्हणजे बाजार भाव आणि दुसरा भाव म्हणजे मनातला भाव. पण ज्ञानोबारायांना बाजार भाव महत्वाचा नाही आणि मनातला भाव ज्ञानोबारायांना महत्वाचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, तुमच्या जर मनामध्ये भाव नसला तर ती भक्ती सार्थकी जात नाही, ती निष्फळ ठरते. आणि तुमच्या मनामध्ये जर त्या भगवंताविषयी भाव असला तर ती भक्ती सार्थकी जाते. देव भावात भुकेला गायनाचार्य महाराजांनी सुंदर प्रमाण दिला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. अगदी बरोबर प्रमाण दिलं. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे असावे जातीचे, वेड्या अगबाळाचे काम न हे. तुकाराम महाराज म्हणतात इथे जातीचे वारकरी लागतात. कीर्तनकार कसाही असू द्या, गायनाचार्य जर भक्कम असले ना तर कीर्तन उठलं म्हणून सांगा. असंच एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले. आता कीर्तनाला गेल्यावरती मी म्हणू लागले, रंग निरांगता गुळगुळा बोलत, असं म्हटले. माझ्या माग एक आजोबा बसले होते. ते म्हणू लागले लगेच, रंग निरांगता गंगुला बोलत. मी म्हटलं आता म्हणायला दुसरं कोणी नव्हतं म्हणून म्हणा, जसं येईल तसं म्हणा. असं असतं, शब्द खूप सोपे सोपे असतात पण आपण त्याच्यामध्ये मनाने काही ना काहीतरी टाकतो. एक ठिकाणी असं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. एक वारकरी म्हटला, शिवभोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चृती. म्हणजे असं काही पण टाकतात. खूप सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. देव भावाचा भुकेला. देव कशाचा आहे? भावाचा भुकेला आहे. जर आपण त्या भगवंताचं भावाने नामस्मरण केलं तर ती भक्ती सार्थकी ठरते. असंच एका पंढरपूर ठिकाणी एक म्हातारी आजी राहत होती. तिची पांडुरंगावर इतकी भक्ती होती, इतकी भक्ती होती, अगदी उठली तरी कृष्णार्पणम, झोपली तरी कृष्णार्पणम, जेवली तरी कृष्णार्पणम, अगदी कोणी तिची स्तुती जरी केली तरी कृष्णार्पणम. देवाला सुद्धा तिची स्तुती आली असेल. पण एक दिवस आजीने काय केलं, पहाटे 4 वाजता उठली, अंगण झाडलं आणि केर भरला, सुपलीत केर भरला. आता भरल्यावरती नेहमीची सवय, आता नेहमीची सवय म्हटल्यावर कचरा टाकताना काय म्हणाली, कृष्णार्पण. आश्चर्य काय झालं, चक्क त्या भगवंताच्या अंगावर जाऊन केर पडला. आता केर पडल्यावरती बाकीचं सगळं ठीक होतं कृष्णार्पणम, पण कचरा सुद्धा कृष्णार्पणम. आता एक पुजारी दररोज पांडुरंगाची पूजा करत होता. तो म्हटला, अरे मी इतकी सुंदर पूजा करतो, इतकं
पुजारी आजीकडे आला आणि आजीला म्हणाला, आजी केर टाकत आणि कृष्णार्पण म्हणायचं नाही. आजी म्हणाली, हो चालन म्हटल्यावर आजी दुसऱ्या दिवशी उठली. पहाटे उठल्यावरती अंगण झाडलं, कचरा सुपलीत भरला. आता भरल्यावरती नेहमीची सवय कधीच जात नाही माणसाची. सवयवरून एक छोटंसं उदाहरण आठवलं. त्या अगोदर भजन करा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक राजा होता, तो रथात बसलेला होता आणि त्याच्यापासून एक भिकारीण चालली होती. आता ती भिकारीण सुद्धा खूप सुंदर होती, खूप देखणी होती. ती राजाला खूप आवडली. आता आवडल्यावरती आता तो राजा आहे. राजा प्रधानजीला म्हणाला, प्रधानजी मला ती भिकारीण खूप आवडली आहे, मला तिच्याशी लग्न करायचं आहे. प्रधानजींनी त्या भिकारणीला बोलवलं. दोघांचं लग्न झालं. आता नवीन नाव घ्यायची पद्धत असते. इकडं आहे का इकडं? जर नसलीस तर आजपासून चालू करा. आता त्या भिकारणीला नाव घ्यायला लावलं. तिने नाव काय घ्यावं सांगू का? मग ऐका. तिने नाव घेतलं, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, माझ्या राजाला भूक लागली भाकर वाढ ग माय. विठ्ठल विठ्ठल तिची सवय काय होती? भीक मागायची. मग तिने उखाणा काय घेतला? भीक मागायचाच. बरोबर का नाही? म्हणजे सवय ही माणसाची कधीच जात नाही. आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, आधी होता वाघ्या, दैवयोगी झाला पाग्या, दैवयोगी झाला पाग्या, त्यात येळकोट राही न मूळ स्वभाव जाईरा. महाराज तुम्ही जर असं वाजवलं ना एखादी आई आपल्या जागी होईल. ज्याचा जो स्वभाव असतो तो काही केल्या जात नाही. आता तिचा पण स्वभाव होता. ती पहाटे उठली, अंगण झाडलं, केर भरल्यावरती आता परत तिने काय म्हटली? कृष्णार्पणम. तो केर कोणाच्या अंगावर जाऊन पडला? देवाच्या अंगावर जाऊन पडला. आता पुजारीला राग आला. पुजारी दना चालत आला, खांदी तिच्या कानाखाली मारली. ती सुद्धा तिने कृष्णार्पणम करून टाकली. आता आश्चर्य काय झालं? जिला मारली होती तिचा गाल सुजायला पाहिजे होता ना, गाल देवाचा सुजला. आता पुजारी कुणी मलम लावतय, कुणी चंदन लावतय, कुणी काही ना काही लावतंय, तरी देवाचा गाल उसराना. आता वसराना म्हटल्यावर तिथं एक गावात माझ्यासारखा एक शहाणा माणूस होता. तो म्हणाला, अहो तुम्ही या देवाला काय चंदना बुक्का हळद लावत बसलात? जिच्या तुम्ही कानाखाली मारली आहे ना तिला जाऊन विलाज करा. आता हे पुजारी सर्वजण तिच्याकडे आले. कुणी हळद लावतंय, कुणी चंदन लावतंय. त्या म्हातारीने ते सुद्धा कृष्णार्पणम करून टाकलं. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय? पुजारी देवाची पूजा करत होता, पण त्याच्या मनामध्ये भाव होता का? अजिबात नव्हता. पण म्हातारीचा कृष्णार्पणम म्हणण्यामध्ये भाव होता. म्हणून भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती ही कधीच होऊ शकत नाही आणि कधी मिळूही शकत नाही. भाव आणि भक्ती ही एकमेकावर अवलंबून आहे. मुक्ती ही पुरुषार्थामध्ये मोडते. पुरुषार्थ किती आहेत पुरुषार्थ? 4. कोणकोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती आहे. मोक्ष जर भेटायचा असेल तर पैसा चांगल्या मार्गाने आपण जर कमावला तर आपल्याला मोक्ष भेटू शकतो. म्हणून भाव आणि भक्ती ही एकमेकावर अवलंबून आहे. ती कशी पहा सांगते एक उदाहरण. एकदा सूर्याच्या घरी गुलाबजांबूची पंगत होती. तोंडाला पाणी येऊन देऊ नका. आता गुलाबजांबूची पंगत होती. पंगत असल्यामुळे जेवता जेवता शर्यत लागली. सूर्याने खाल्ले
20 गुलाबजाम, चंद्राने खाल्ले 25 गुलाबजाम आणि अंधाराने खाल्ले 30 गुलाबजाम. कोण जिंकलं? कोण जिंकलं? कोणाच्या घरी? कोणाच्या घरी? सूर्याच्या घरी अंधार जिंकला, बरोबर का नाही? कोण जिंकला? अंधार जिंकला. कुणाच्या घरी? सूर्याच्या घरी. मला एक सांगा बरं, सूर्याच्या घरी कधी अंधार असतो का? असतो का? नाही. तसं भावाशिवाय भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती ही नसते नसते नसते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग महाराज म्हणतात बळीविना शक्ती बोलू नये. एखाद्याकडे बळ आहे पण शक्तीच नाही, बोलून काही उपयोग आहे का? अजिबात नाही. एखादा म्हणन मी आमकं करीन, मी तमकं करीन, मी फलानं करीन, मी पिस्तानं करीन, मी याव करीन, मी त्याव करीन, मी म्याव करीन, मी भा करीन, असं म्हणणं व्यर्थ आहे. कारण की त्याच्यामध्ये बळ आहे पण शक्ती आहे का? अजिबात नाही. जर शक्ती नसली तर माणूस काहीही करू शकत नाही. शक्तीचे सुद्धा 8 प्रकार पडतात. पहिलं म्हणजे शक्तिबळ, दुसरं म्हणजे मनुष्यबळ, तिसरं म्हणजे सत्ताबळ, चौथं म्हणजे संपत्तीबळ, पाचवं म्हणजे ज्ञानबळ, सहावं म्हणजे वैराग्यबळ, सातवं म्हणजे तपोबळ आणि आठवं सर्वात महत्त्वाचं म्हणजे भावबळ. किती झाले महिला मंडळ? किती झाले? 9 नाही 8 झाले. 8 बरोबर का? पुरुष मंडळ किती झाले? 8. तोंडाने बोलत जा जरा. हा 8 झाले. कोणते कोणते झाले सांगा बरं मला एकदा. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे भावबळ आहे. भावबळ आहे. भावबळे आकडे रविनाकडे करतळी यावळे तैसा हरी. भावबळ हे सर्वात महत्वाचं आहे. भावाने देवाला सुद्धा वश करता येतं. सत्तेने मित्राला वश करावं, कपटाने शत्रूला वश करावं, ज्ञानाने वैराग्याने ज्ञानाला वश करावं आणि पैशाने पत्नीला वश करावं. तुम्ही म्हणाल महाराज एखाद्या भावबळावर एखादं उदाहरण आहे का? आहे एक उदाहरण, सांगून जाईन. त्या अगोदर भजन करा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असेच जंगलात फिरायला गेले. फिरायला गेल्यावरती अर्जुन म्हणतो देवा किती निर्जल अरण्य आहे रे. या अरण्यात फक्त पशुपश्वादी श्वानांचाच आवाज येत आहे. कृष्ण म्हणाला हो खूप निर्जल अरण्य आहे. ते पुढे चालत चालत असताना त्यांना एक झोपडी दिसली. आता झोपडी दिसल्यावर कृष्ण म्हणतो अरे इतक्या निर्जल अरण्यामध्ये कोण राहत असेल? अर्जुन म्हणाला चल जाऊन पाहूया. आता ते तिथं गेले. गेल्यावरती ती झोपडी छोटी होती म्हणून त्यांना काही आतमध्ये जाता आलं नाही. त्यांनी उंबरठ्यावरच बसले, म्हणजे बाहेर बसले. तिथेच एक म्हातारी, केस पांढरे झालेले, कातडी अशी लोंबलेली, तिच्या पुढे तांबवन होतं आणि त्या तांबवनामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती होती. श्रीकृष्णाची मूर्ती होती. ती आजी श्रीकृष्णाला अंघोळ घालत होती. हातात तांब्या होता, पण पाणी टाकताना तिचा हात काय होत होता? थरथर थरथर कापत होता. म्हणून ते पाणी बरोबर त्या श्रीकृष्णाच्या अंगावर पडत होतं. आता कृष्णाने विचारलं आजी तुम्ही या निर्जल अरण्यामध्ये एकटीच राहतात का? ती म्हणाली हो रे बाळा मी या निर्जल अरण्यामध्ये एकटीच राहते. कृष्णा म्हणाला आजी तुम्हाला कुणी नातू सुना मुलं बाळ कुणीच नाही का? ती म्हणाली तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला इथं कोणीच नाही, फक्त मी आणि माझा श्रीकृष्णच इथं राहतो. हे सर्व अर्जुन पाहत होता. अर्जुनची नजर भिरी 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 इकडं तिकडं फिरत होती. फिरत फिरत असताना त्या झोपडीत त्याची नजर गेली. त्या झोपडीमध्ये काय होतं माहिती का? 3 तलवारी होत्या. आता अर्जुन पळतच आला. पळत आल्यावरती अर्जुन कृष्णाला डवसतो आणि म्हणतो कृष्णा ते बघ. कृष्णा म्हणतो काय बघ? अर्जुन म्हणतो अरे ते बघ वरती काय आहे? कृष्णाने वर पाहिलं तर 3 तलवारी दिसल्या. आता अर्जुनाला काही राहावं ना. अर्जुन म्हणाला आजी तुम्ही तर म्हणाल्या मला नात नाही सून नाही मुलं नाही बाळ नाही, मग हे 3 तलवारी कुणाच्या आहे? आजी म्हणाल्या या 3 तलवारी ना
माझ्याच आहे. अर्जुन म्हणाला, आजी तुम्ही तर म्हातारा आहात, तुम्हाला कशाला लागतात 3 तलवारी? ह्या तुमच्या नाताच्या नाही तर सुनाच्या असत्यान. आजी म्हणाली, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ह्या तलवारी माझ्याच आहे. अर्जुन म्हणाला, तुम्हाला कशाला लागतात ह्या तलवारी? असं म्हटल्यावर आजीचा राग, तळपायाची आग मस्तकाला गेली, डोळे लाल लाल झाले आणि आजी म्हणाली, या 3 तलवारी ना 3 जणांना. पहिली म्हणजे त्या द्रौपदीला. ती द्रौपदी ज्यावेळेस वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस माझ्या श्रीकृष्णाला तिने वस्त्र रूप घ्यायला लावलं, म्हणून मी तिला सोडणार नाही. जिथं असून तिथं तुकडे केल्याशिवाय राहतच नसते. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस माझा श्रीकृष्ण जेवत होता ना त्यावेळेस त्या द्रौपदीने हाक मारली, तसाच माझ्या श्रीकृष्णाने ताट मागं सरकलं आणि तसाच द्रौपदी जवळ गेला. म्हणून सोडणार नाही मी तिला. जिथं असन तिथं तुकडे केल्याशिवाय राहतच नसते. आता अर्जुन घाबरला, थडथड थडथड ओरू लागला. आता दुसरी तलवार विचारायची, पण विचारणार कोण? अर्जुन म्हणतो, देवा तूच विचार, माझी काय हिम्मत होत नाही. आता बळबळ धाडस केलं आणि अर्जुन म्हणाला, आजी पहिली तलवार द्रौपदीला आणि दुसरी तलवार कुणाला? आजी म्हणाली, दुसरी तलवार ना, दुसरी तलवार त्या यशोदेला. अर्जुन म्हणाला, द्रौपदीने तर देवाला बोलवलं होतं, देवाला वस्त्ररूप घ्यायला लावलं होतं, यशोदामाईने काय केलं होतं? ती म्हातारी म्हणाली, यशोदानी ना ज्यावेळेस माझा श्रीकृष्ण लहान होता ना त्यावेळेस तिने त्याला बांधलं होतं, दोरीनी बांधलं होतं, म्हणून मी तिला सोडणार नाही. जिथं दिसान तिथं तुकडे केल्याशिवाय राहतच नसते. आता श्रीकृष्ण सुद्धा लटलट लटलट कापायला लागला. आता दोघं एकामेकाकडे बघतात. तिसरी तलवार विचारायची, एकाची बायकून एकाची आई, कशी विचारणार आता? आता तिसरी तलवार तर विचारायची, तिसरी तलवार कोणासाठी? पण दोघांचं धाडस होईना. अर्जुन म्हणतो, देवा तू विचार ना. देव म्हणतो, नाही 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 तू विचार. तो म्हणतो, नाही देवा तू विचार. अर्जुन म्हणतो, देवा तू विचार. कृष्ण म्हणतो, अर्जुन तू विचार. अशा दोघांच्या म्हणण्यामध्ये अर्जुन म्हणाला, देवा तूच विचार. असं म्हटल्यावर कृष्णाने विचारलं, आजी तुम्ही 2 तलवारी सांगितल्या, एक तलवार द्रौपदीला आणि एक तलवार यशोदेला, आता तिसरी तलवार कोणाला आहे? आजी म्हणाली, ही तिसरी तलवार ना, ही तिसरी तलवार ना त्या हरामखोराला, त्या कायराला, अर्जुनाला. असं म्हटल्यावर अर्जुन चक्कर येऊनच पडला. कृष्ण म्हणाला, अर्जुनाने काय केलं? आजी म्हणाली, ज्यावेळेस युद्ध चालू होतं ना त्यावेळेस माझ्या श्रीकृष्णाला त्यांनी सारथी व्हायला लावलं, म्हणून मी सोडणार नाही त्याला. जिथं दिसल तिथं तुकडे केल्याशिवाय राहत नसते. अर्जुन घाबरायला लागला, थरथर थरथर कापू लागला. अर्जुन म्हणाला, देवा टाइम झालाय, आता 11 वाजलेत, चल आपलं, चल लवकर, चल चल चल. जे त्यांनी धूम ठोकली ते परत त्या अरण्यात गेले की हे मला सुद्धा माहिती नाही. मग मला सांगायचं तात्पर्य काय होतं? ती आजी हाताने थरथर कापत होती, तिच्या शक्ती सुद्धा नव्हती आणि बळ सुद्धा नव्हतं. मग भगवंत कशाला घाबरले? कशाला घाबरले? तिच्या शक्ती बळाला घाबरले का? अजिबात नाही. तिच्या कशाला घाबरले? तर तिच्या भावबळाला घाबरले. म्हणून मला सांगायचं काय, तर भावबळाने देवाला सुद्धा वश करता येतं. म्हणून जर तुम्ही त्या भगवंतावर भाव ठेवला, त्या भगवंताची श्रद्धा ठेवली तरच तुम्हाला मुक्ती भेटणार आहे. तुम्ही जर भाव ठेवला, भक्ती ठेवली तरच तुम्हाला मुक्ती भेटणार आहे. म्हणून भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. बळ नसेल तर बोलूच नाही. आता आपण म्हणतो, आपण देवाची पूजा अर्चा करतो, सर्वजण देवाची पूजा अर्चा करतो, देवावर भाव ठेवतो, पण आपल्याला काय वाटतं, जो आपला देव आहे ना तो आपल्याला लगेच प्रसन्न झाला पाहिजे. लगेच प्रसन्न होतो का देव? अजिबात नाही. तुम्ही जर त्या भगवंताचं कायम चिंतन, नामस्मरण केलं तर तो भगवंत तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. अन्यथा तो प्रसन्न होणार नाही. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. कसा देव तो भगवंत तुमच्यावर प्रसन्न होईल? तुम्ही म्हणतात आज या देवाची भक्ती करतात, उद्या त्या देवाची भक्ती करतात आणि म्हणतात मला देव प्रसन्न झाला पाहिजे, मला देव प्रसन्न झाला पाहिजे. तुम्ही कोणत्या तरी एकाच देवाची भक्ती करा,
तो देव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही, ही मी शाश्वती देते तुम्हाला. आणि तुम्ही जर वेगवेगळ्या देवाची भक्ती करत गेले तर तो भगवंत तुम्हाला प्रसन्न होणार नाही. हेच ज्ञानोबाराय आजच्या भंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. कैसिनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसिनी मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवाराया. आघात म्हणजे काय तर संकट. आपल्यावर जे संकट आहे ना तो भगवंत त्याचं निवारण करतो. पण कधी त्याच्यावर आपण भाव ठेवला, विश्वास ठेवला तर तो आपलं संकट निवारण करतो. संकट निवारण कोणाचं केलं तर द्रौपदीचं. ज्यावेळेस हस्तिनापुरामध्ये द्रुत सभेमध्ये धर्मराजाने आपल्या चारही भावंडाला आणि पत्नीला पणाला लावलं, त्यावेळेस विठ्ठल 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 त्यावेळेस दुर्योधन म्हणाला, जा दुःशासना आणि ओढत घेऊन ये त्या द्रौपदीला. असं म्हटल्यावर दुःशासन ताड महालात गेला आणि द्रौपदीचे केस धरले आणि तिला ओढत घेऊन येऊ लागला. त्यावेळेस द्रौपदी म्हणू लागली, भाऊजी हे अनार्य, मी धर्मसभेमध्ये येऊ शकत नाही, मी रजस्वला आहे. सा कृष्ण माभ्याम नमितांग यष्टिहि शनेरुवाचा रजस्वलास्मि एकम. मी रजस्वला आहे, मला तुम्हाला धर्मसभेमध्ये नेणं योग्य नाही. त्यावेळेस दुःशासन म्हणाला, अगं ए द्रौपदी, तू रजस्वला असो की एक वस्त्री असो, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. रजस्वला वा भवयाज्ञसेनी एकांबरा वाड्यप्यवावि वस्त्रा युते जिता दासी कृतासी दासी दासी सुवाशश्च यथोपयोक्षम. तू रजस्वला असो की एक वस्त्री असो, याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. तुला आम्ही दूध सभेमध्ये जिंकला आहे आणि दासीला जे कपडे घालायला मिळतात ना तेच तुला कपडे घालायला मिळतील. असं म्हटल्यावर द्रौपदीचं ऐकत नाही. दुःशासन तिला ओढत घेऊन आला. ओढत घेऊन आल्यावर सभेमध्ये आणल्यावर ती सर्वांकडे पाहू लागली. द्रोणाचार्य, पितामह, भीष्माचार्य, महारथी, महायोद्धे सर्वांच्या नजरा खाली आहेत. पाचीपतींकडे पाहिलं, पाचीपतींच्या सुद्धा नजरा खाली आहेत. त्यावर दुर्योधन म्हणाला, अगं ए द्रौपदी, त्या भिकाऱ्या नवऱ्यापाशी काय ठेवलं आहे? ए आणि माझ्या मांडीवर बस, माझी पट्टराणी हो. असं म्हटल्यावर द्रौपदीला राग आला आणि द्रौपदी म्हणाली, अरे आपले सिंहासारखे पती इतके गप्प का बसले आहेत? पण त्याच्यातला गरम डोक्याचा तो भीमदादा होता ना तो उठला. उठल्यावरती धर्मराजा म्हणाला, थांब भीमा, आता आपण त्यांच्या ताब्यात आहे. असं म्हणून त्याला खाली बसवलं. खाली बसवल्यावर
द्रौपदीने सर्वांकडे पाहिलं आणि म्हणाली, अरे ओ दुर्योधना, मी तर तुझ्या मांडीवर बसणार नाही, पण भीमाची गदा तुझ्या मांडीवर बसेल आणि त्याच्यातून जे रक्त निघेल ना त्याने मी माझे केस विंचरन. असं म्हटल्यावर दुर्योधनाला राग आला, तळपायाची आग मस्तकाला गेली आणि दुर्योधन म्हणाला, जा दुःशासना आणि फेड तिचे वस्त्र. असं म्हटल्यावर द्रौपदी म्हणाली, ती द्रौपदी सगळ्यांकडे पाहू लागली, पण द्रौपदीला वाटलं आता आपल्याला कोणी सोडू शकत नाही, आपल्याला फक्त एकच सोडू शकतो. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवणिया. तेव्हा वाटलं या संकटातून फक्त आपल्याला भगवंतच सोडू शकतो. ती भगवंताचं नामस्मरण करू लागली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कास खयाला वियेला, वेळ कास खयाला वियेला, वेळ कास खयाला वियेला. ती द्रौपदी त्या भगवंताचा धावा करू लागली आणि म्हणू लागली, देवा धाव, देवा धाव, पाण्यात बुडली ना वैकुंठी माझे गाव. देवा धाव, देवा धाव, पाण्यात बुडली ना वैकुंठी माझे गाव. ती द्रौपदी त्या भगवंताचा धावा करू लागली. भगवंत जेवत होते. त्या द्रौपदीचा धावा ऐकला भगवंतानी, तसंच ताट सरलं. गरुडाच्या वेगाने दुप्पट येऊन तिथं उभा राहिले. त्वरा झाली गरुडा टाकिले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. गरुडाला सुद्धा मागं टाकलं आणि तिथं येऊन हजर झाले. आता हजर झाल्यावरती सर्व प्रसंग पाहत आहे. त्यांच्या मनात विचार आला, अरे आपण जर द्रौपदीला साडी घालायला दिली तर हे दुष्ट कौरव तिला साडी घालून देणार नाही, उलट तिची साडी फेडू राहिलेत. कौरवे पांचाळी सभे माझी आणिली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. हे दुष्ट कौरव तिला साडी सुद्धा घालून देणार नाही. मग काय करायचं? तर भगवंत स्वतः तिचं वस्त्र झाले. पण कधी तिने त्या भगवंतावर विश्वास ठेवला, त्या भगवंताचं तिने नामस्मरण केलं, त्या भगवंताचा मनामध्ये भाव ठेवला, म्हणून तिला भगवंत प्रसन्न झाले आणि तिच्या मागे पुढे उभा राहून तिचं संकटाचं निवारण केलं. मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवाराया. तिच्या संकटाचं निवारण केलं. तसंच जर आपण त्या भगवंतावर श्रद्धा ठेवली, त्या भगवंताचं जर नामस्मरण केलं, त्या भगवंतावर जर आपण भाव ठेवला, तर आपल्यावर जे संकट आलं आहे, कोणतं संकट? या संसारातून, या दुःखातून निघायचं संकट. आता संसाराचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक आपण हे जगतो ना तो संसार, आणि दुसरा संसार म्हणजे जन्म मृत्यूचा संसार. त्या जन्म मृत्यूच्या व्याधातून सुद्धा तो भगवंत आपल्याला पार करू शकतो. पण कधी त्या भगवंतावर आपण भाव ठेवला, विश्वास ठेवला आणि नामस्मरण केलं तर. पण आपलं कसं झालं आहे, आपण संसारातच सारा सायास करतो, बरोबर का नाही? आपल्याला काय वाटतं? आपली मोठी गाडी पाहिजे, मोठा बंगला पाहिजे, आपल्या राहिला ऐशपाईश पाहिजे, म्हणून आपण देवाचं नामस्मरण करत नाही. आता मी काही वेळेस म्हणते तरुण मंडळीला, भजन करा, भजन करा, भजन करा. तरुण मंडळी म्हणतात, महाराज कुठं आमचं वय आहे, हे भजन करणं निवड म्हाताऱ्या माणसांचं काम. मी म्हणते म्हातारं होतं नाही कशावरून, लागलाच मध्ये नंबर तर गेला परमार्थ मातीत. कारण की या जीवनाचा काहीच भरोसा नाही. एका ठिकाणी म्हटलं आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी
आपण सावध व्हायचं आहे. या संसारातून, या दुःखातून आपल्याला पार पडायचं आहे. या संसारात किती दुःख आहे. उदाहरण देऊन जाईल. एखाद्याला ताप आली आहे आणि त्याला जर आपण म्हटलं अमक्या अमक्या ठिकाणी गुलाबजामुची पंगत आहे, चल जेवायला, तो येईन का? तो काय म्हणाल, माझी इच्छा नाही. का? कारण की त्याच्या अंगामध्ये ताप आहे, म्हणून त्याला गोड गुलाबजामू सुद्धा कडू लागणार आहे. तसा हा संसार आहे. आपल्या सर्वांना गोड वाटतं, पण मुळात हा कडूच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुखाचा विचार जर पाहिला तर जवसा एवढा आहे. सुख पहा जवा पडे, दुःख पर्वता एवढे. सुख जर पाहिलं तर हे जवसा एवढं आहे, आणि दुःख जर पाहिलं तर पर्वता एवढं आहे. मग आपण याच्यातच का सायास करतो? जनाबाई या संसाराविषयी खूप सुंदर वर्णन करतात. अरे संसार संसार ते पण त्याच्या दारामध्ये, बरोबर का नाही? म्हणून असा हा दुःखरूप स्वरूपाचा संसार आहे, तरी सुद्धा आपण याच्यात सायास करतो. मग भगवंताचे भजन करायला आपल्याला टाइम कधी आहे? सायास करीसी प्रपंच दिनेसी हरीसी न भजसी कोण्या गुणे. आपण या संसारात जर सायास केला तर त्या भगवंताचं आपण नामस्मरण कधी करायचं? म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही जर त्या भगवंताचं नामस्मरण केलं, त्याचं जप तप अनुष्ठान केलं, तर तुम्हाला या संसारातून तो भगवंत पार करीन. कोणत्या संसारातून? जन्म मृत्यूच्या व्याधातून. आणि आपण जो जगत आहे ना, त्या संसारातून सुद्धा तो भगवंत आपल्याला पार करीन. ज्ञानदेवा म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे, कैसनी जैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शनी शिवाया विठोबा रखुमा. यांनी सर्वांनी भजन केलं, पण तुम्ही काही भजन केलं नाही. आपलं स्टार्टिंगला काय ठरलं होतं? हाताने टाळी आणि मुखाने नाम, एवढंच तुमच्याकडे 2 तास काम. आता तुम्ही ते केलं नाही, मग पाठीपर्यंत कीर्तन चालून द्यायचं का आपलं? सर्वांनी वर हात करा. मी पुढं म्हणन, तुम्ही मागं म्हणायचं. करा सर्वांनी वर हात. तुम्ही म्हणता कुठून आणले काय ना माहिती, सापडून सारखंच वर हात करायला लावते. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. आवाज येत नाही, मोठ्याने म्हणा. सोपन काका मुक्ताबाई,
सुद्रिक पाटील यांच्या चरणावर समर्पित करण्या अगोदर आज माझ्या कीर्तनाला उपस्थित हरिभक्त पारायण चांगदेव महाराज काळे व तसेच हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज असणे व तसेच हरिभक्त पारायण शिवाजी महाराज बोरदवडे बीर दवडे व तसेच हरिभक्त पारायण अनिल महाराज मासाळ व तसेच हरिभक्त पारायण गणेश महाराज दरवडे व तसेच हरिभक्त पारायण तुषार महाराज तागड व तसेच हरिभक्त पारायण बादशाह महाराज हरिभक्त पारायण मुकुंद महाराज वाबळे हरिभक्त पारायण सुरेश महाराज राजगुरू व तसेच हरिभक्त पारायण अनंत महाराज राजगुरू हे सर्व माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले. माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने तपाने हे सर्वजण मोठे आहेत. जर माझं काही चुकलं असेल, जर माझ्याकडून कीर्तनामध्ये काही अपशब्द गेला असेल तर मला तुमची मुलगी समजून किंवा तुमची विद्यार्थिनी समजून मला माफ करा. आणि माझ्या कीर्तनात आज उपस्थित मला गायनाची साथ देणारे हरिभक्त पारायण बालकीर्तनकार गायनाचार्य सरगम महाराज खंडागळे व तसेच हरिभक्त पारायण बालकीर्तनकार रोहित महाराज मोरे व तसेच हरिभक्त पारायण बालकीर्तनकार माझा मावस भाऊ हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भागवत यांनी सुद्धा माझ्या कीर्तनामध्ये खूप उत्कृष्ट अशी साथ दिली. यांना सुद्धा धन्यवाद. व तसेच आमचे मृदुंग वादक यांनी सुद्धा उत्कृष्ट साथ दिली. हरिभक्त पारायण नितीन महाराज खानवे यांचा हात खूप गोड आहे. असंच मी एका कीर्तनात सांगितलं. कीर्तन संपल्यावर मृदुंगाचार्याची बायको माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, महाराज त्यांचा हात गोड नाही, हातोडा हातोडा. केव्हा कळतं? मृदुंगाचार्याची बायको झाल्यावर कळतं. पण यांचं काही लग्न झालेलं नाही अजून. माहिती का तुम्हाला? तो मारतो पाठीत आणि मुंग्या येतात डोक्यात. म्हणून खूप उत्कृष्ट असं यांनी वादन केलं. मी सुद्धा याच गावची आहे. माझे आजोबा आदरणीय शंकरराव लक्ष्मण इंगळे यांची मी नात आहे व तसेच कैलासवासी बापूराव शंकर इंगळे यांची मी मुलगी व तसेच रमेश महाराज इंगळे व तसेच सुनील सर इंगळे यांची मी पुतणी आहे. व तसेच आमचे समाजाचे आधारस्तंभ कुंभार समाजाचे अध्यक्ष शिवाजी महाराज महाशिकारे हे सुद्धा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. यांना सुद्धा धन्यवाद देते. आता इथं सर्वजण माझे नातेवाईक आले आहेत. कुणी काका असतील, कुणी मावशी असेल, कुणी आत्या असेल, कुणी काकू असेल. मला सर्वांचे नाव काही माहिती नाही, कारण की माझं येणं जाणं थोडं इकडं कमी आहे. म्हणून आता ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. बरोबर का नाही? आता नावच माहिती नाही म्हटल्यावर काय करावं? म्हणून जर काही चुकलं असेल तर तुमची मुलगी समजून, तुमची बहीण समजून मला माफ करा. आ माझी आ बोबडिया बोला, माझी आ बोबडिया बोला, आहेत. त्यांना कोरस करणाऱ्या ताई त्यांचा पण फार सुंदर. छोट्या बालकाला एखादी गोष्ट सांगणं म्हणजे शिकवणाऱ्याची कमाल त्या ठिकाणी राहते. आणि संस्कार आज आपण बघतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये एखादं गाणं लावलं जातं डीजेवर, त्या स्टेजवर मुलं नसतात, मुली नसतात, जे काही विशेष त्या ठिकाणी नाही. पण 2-2.25 तास त्या ठिकाणी शब्द हस्तक्षेप त्या ठिकाणी केला नाही. आमच्या शूटिंग मध्ये त्यांनी सुद्धा शब्द त्या ठिकाणी टिपलेला आहे.
अंतरवाली असाल, कोकण असेल, गेवराई असेल, वाड्यावरचे सर्व माणसं, चिखला पाण्याच्या सर्व आमच्या माता भगिनी या ठिकाणी आल्या. या कीर्तनाला चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक कीर्तनाला आपण या ठिकाणी अशा प्रकारे येत जा. ताई करता पुन्हा एकदा आपण टाळ्या या ठिकाणी वाजवूया. पुढं असणार आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य जसं जनाबाई मुक्ताबाई यांनी त्या ठिकाणी केलंय, जनाबाईच्या मागे कानोपात्राच्या मागे देव उभा राहिला, तसं आपण